तर रामकृष्ण हरी मित्रांनो, चला आजचा ब्लॉग आपण सकाळी चालू करतोय. आता वाजले तर मित्रांनो, आपण आता गंगापूर मध्ये मने बोल घेतलंय. जाऊ आता. आपलं ते काम आहे ते काम करून घेऊ, कारण लोकेशन त्यालाच माहिती आहे. ते कामच आपल्याला तिथे जायचंय, त्याचं लोकेशन त्यालाच माहिती आहे. सो बघू मग आज, चला करून घेऊ तेवढं काम. चलो. तर मित्रांनो, संभाजीनगर मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर आता गणेशभून आम्ही चाललोय भद्रा मारुतीला. आमचं काम झालंय आता तिकडलं ऑलमोस्ट. सकाळी लवकर आलो होतो, मग फास्ट काम उरकलो, त्या काही जादा वेळ थांबवू नाही लागलो. आता तिकडलं काम झालंय म्हणलं आता आज आलोय, आणि आज शनिवार आहे, बाई लक चान्स झाला म्हणलं भद्रा मारुतीला जाऊन येऊ. कसं आहे मला दिवसात चालू होतं जायचं टाईमच भेट. त्याच्यामुळं माझं जमलं, माझ्या मोठ्याचं जमलं, झालं दोघांचं काय, त्याला काय लागायचं आहे. पण ट्रॅफिक लय राव, सिग्नल चालू झाले ना सकाळी ट्रॅफिक, सगळं ट्रॅफिक सिग्नल बंद होते टोटल. भरपूर लांबपर्यंत सिग्नल चालू आहे. तर मित्रांनो, आपण आलोय कोणता आहे, देवगिरी किल्ला. तुम्हाला दिसत असं आलो आपण आता जवळ. देवगिरी नाव याचं तरी फार पडलं देवासर. कोणी जिंकू शकलं नाही. हे काय सगळं साईडने त्याला हे ना, त्याच्यामुळे उतरच तसं आहे. 100 फुटाचं खाली असं ही खाली त्याच्यात मग ग्रीन ते होतं डायरेक्ट. त्याच्यात कोणी जिंकू शकलं नाही. त्याला वरून पडलं डायरेक्ट पाण्यात लगेच मग जाण्यासाठी गोव्याला मार्ग ते त्याला 2-3. त्याच्यामुळं तिथून तेल वगैरे सोडायची, वरून तेल ते सोडायचं त्याच्यात. जायल्यावर रस्ता. आपण काय आता जाणार नाही, आपल्याला फक्त भद्रा मारुतीत जायचं. होणार नाही मला जायला पण वाटते. म्हैसमाळला काय पॉईंट आहे आपला असं. म्हैसमाळ म्हणजे आपलं याचं बघण्यासारखं. आता आलोय भद्रा मारुती पशी. आपले मनीष भाऊ लाजू राहिलेत बोलायला. तुला रामाचं वरदान. आज लय ट्रॅफिक आहे शनिवार असल्यामुळं. बोला
नाही टाक नाही तो मंदिराकडे जायला आहे ना तो. बालपणी गेला से तो सूर्याला. इथून मध्ये इथं टाक मध्ये बाहेर लावतो की तस मध्ये घेतो पार्किंग. टेन्शन नाही राहत. तर आलो आता भद्रा मारुतीला, घेऊ दर्शन वगैरे, म्हणजे जाऊ आता पोहू गर्दी वगैरे किती अच्छा. चल मंदिर भरपूर जुनं असेल, मंदिर भरपूर जुनं असेल. भरपूर मोठी लाईन नंबरला. तर झालेत दर्शनाला, निघालोय. आतमध्ये काय कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे काय आपण एवढं काही घेतलं नाही. चलो मग काय चला आता डायरेक्ट निघू आता. जो पार्किंगकडे गाडी पार्क केली तिथं, तर आलो आता पार्किंगमध्ये, निघालो आता. उघडला ना मालक, असं कसं काय चालेल. चला निघू आता. ट्रॅफिक जाम होते हो. सिंगल आहे नी, सिंगल म्हणजे मोठी गाडी जायचा विषयच नाही. डायरेक्ट कंप्लेंट्स जो भी हो रिस्पॉन्स तुरंत आ मोठ्या जाती है. तर गणेश भाऊला म्हणजे मनेश भाऊला सोडलंय आपण आता घरी. आपण निघालो आता घरी, भरपूर उशीर झालाय. सो चला मग आता परत घरी चाललो आपण. रस्ता भरपूर खराब आहे आता. एवढे एक 7-8 किलोमीटर. भरपूर रस्ता खराब आहे, भरपूर.
सो चला आलो आपण घरी आता आणि चला आजचा ब्लॉग आपण इथंच बंद करतोय.